नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांचं एक महत्त्वपूर्ण पत्र आहे राज्यातील शाळांची पडताळणी करण्याबाबत. या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाचं एक शासनपत्र आहे 3/11/2025. त्यानुसार इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांची पडताळणी करण्याची आवश्यकता नाही. बोर्डाच्या परीक्षेमधील उपस्थिती जी आहे तीच ग्राह्य धरण्यात येईल. शैक्षणिक सत्र 2025-26मध्ये जे 11वीला प्रवेशित विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांची मराठी, इंग्रजी आणि भौतिकशास्त्र या विषयांच्या परीक्षेच्या दिवशी पडताळणी करण्यात यावी असे निर्देश देण्यात आलेले आहेत. आणि इयत्ता 2री ते 8वीच्या बाबतीमध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी जे नियतकालिक मूल्यांकन चाचणी म्हणजेच पॅट 2026चं जे वेळापत्रक दिलेलं आहे त्या वेळापत्रकातील दिनांक दिवशीच पडताळणी करण्यात येईल. त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे 11 एप्रिल 2026, 15 एप्रिल 2026 आणि 22 एप्रिल 2026 रोजी इयत्ता 2री ते 8वीची पडताळणी करण्यात येणार आहे. आणि इयत्ता 9वीच्या बाबतीमध्ये 11, 15 आणि 22 एप्रिलला या दिवशीसुद्धा करावी लागणार आहे. मग राज्यातील सर्व शाळांमधील पडताळणी ही 11, 15 आणि 22 एप्रिल या 3 दिवशी करण्याच्या उद्देशाने एक सर्व प्रक्रिया होणार आहे. इयत्ता 9वीचे सुद्धा मराठी, गणित आणि इंग्रजी या विषयांची परीक्षा त्याच दिवशी ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. इयत्ता 11वीच्या बाबतीमध्ये मराठी, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी या विषयांची परीक्षासुद्धा त्या दिवशीच ठेवण्याच्या संदर्भात सूचित करण्यात आलेलं आहे. राज्यातील सर्व शाळांची पडताळणी करण्याच्या उद्देशाने ही प्रक्रिया झाल्यानंतर स्टुडंट पोर्टलवर HM लॉगिनवर, क्लस्टर लॉगिनवर आणि BO लॉगिनवर, EO लॉगिनवर सुविधा दिली जाईल आणि त्याच्यात ती माहिती भरणं अपेक्षित आहे. उपरोक्त भेट देणारे पथक उपरोक्त लॉगिनचा वापर करून गैरहजर आणि गैरहजर विद्यार्थ्यांची नोंद करतील. या सुविधाबाबत 7 एप्रिल 2000 पूर्वी सविस्तर माहिती देण्याबाबत सूचित केले आहे. राज्यातील शाळांची पडताळणी करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे. त्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील केंद्रप्रमुख, गट शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक योजना, लेखाधिकारी, अधीक्षक, शालेय पोषण आहार योजना, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था म्हणजे डाएट अधिव्याख्याता, वेतन अधीक्षक, विस्ताराधिकारी, संवर्ग या सर्वांची नेमणूक भेट देणारे पथक म्हणून करण्याबाबत सूचित केले आहे. शाळेस प्रत्यक्ष भेट देऊन पडताळणी करण्यासाठी या संबंधित अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याबाबत सूचित केलेलं आहे. शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि प्राथमिक यांनी शाळानिहाय पडताळणीचे नियोजन आपल्या पातळीवरून एकत्रितपणे करावे आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे या पत्रात म्हटलेलं आहे. त्या दृष्टीने संपूर्ण शाळांमध्ये या दिवशी पडताळणी होणार आहे. म्हणून सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनीसुद्धा या संदर्भातले महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला समजावी या दृष्टीने आपण तयारीला लागावे. या पडताळणीचा जो दिनांक आहे तो सर्वांनी 11, 15 आणि 22 एप्रिल या 3 दिवशी याच्यात पडताळणी होणं अपेक्षित आहे. त्यासाठी सर्वजण तयारी करूयात. आपल्या सर्वांना या पडताळणीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.